नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, विभाग 1 बोर्डाची प्रश्नपत्रिका मार्च 2023 नुसार आपण अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये IMP प्रश्न असतील, जे की लॉंग क्वेश्चन असतील, 50 शब्दामध्ये उत्तर लिहा किंवा शॉर्ट क्वेश्चन असतील। संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न दिले जाणार आहेत त्या प्रश्नाची उत्तरे आणि प्रश्नपत्रिकेचा जो फॉर्मॅट असणार आहे, किती मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे, संपूर्ण त्याचबरोबर वेळ काय असणार आहे, सगळं डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर एज्युकेशन चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांमध्ये जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर चला, आज कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा मित्रांनो, बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत, त्याचबरोबर संपूर्ण उत्तरं देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तर उत्तरासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल एक लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, सर मला या प्रश्नाची उत्तरे हवी आहेत। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका, जेणेकरून मला देखील आवडेल आणि व्हिडिओमध्ये पुढेच चालूया। तर पहा, अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका पाहत आहोत आपण। 12वीची आहे ही प्रश्नपत्रिका। आपल्यासाठी वेळ असणार आहे 3 तासाचा आणि एकूण जे मार्क आहेत ते असणार आहेत आपल्याला 80 मार्काचा हा प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न असणार आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी 80 मार्काचा गुणांचा हा प्रश्नपत्रिका असणार आहे। अर्थशास्त्र या विषयाचे आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। वेळ असणार आहे आपल्याला कंप्लीट 3 तासाचा। पाहूयात आपण प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना काय आहेत। तर पहा, सर्वप्रथम सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे IMP प्रश्न देखील आपण पाहणार आहोत। आवश्यक तेथे सुबक आकृती वगैरे काढायचे आहेत। उजव्या बाजूला अंक दिलेले आहेत, ते गुण दर्शवितात। सर्व प्रश्नांची उत्तरे ही नवीन पानावरती लिहायची आहेत। तर चला पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक पहिला आहे। पहिला प्रश्न क्रमांक हा 20 मार्काचा आहे। प्रत्येकी पहिला प्रश्न आपण अभ्यासूयात। हा 5 गुणांसाठी आहे। तर पहा मित्रांनो, 5 गुणांसाठी आहे। प्रश्न पहिला आहे, पुढील विधाने पूर्ण करा। आता पुढील विधाने पूर्ण करा म्हटल्यावरती याच्यामध्ये प्रश्न कोणता आहे आपण पाहूयात। सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते। तर याचे आपल्याला काही पर्याय पाहायला मिळतात। पर्याय पहा, उत्पन्न सिद्धांत, किंमत सिद्धांत, वृद्धी सिद्धांत आणि रोजगार सिद्धांत। तर या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे हे तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे। जर नसेल येत तर कॉमेंट करा, सर येत नाही, आम्हाला या प्रश्नाची उत्तरं देखील पाहिजे आहेत। तर त्याचबरोबर आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत। दुसरा प्रश्न पाहूयात आपण। दुसरा प्रश्न आहे, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण काय असू शकते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। याच्यासाठी देखील आपल्याला 4 पर्याय आहेत। अपुरी बचत, रोख रकमेची वाढती मागणी, वित्तीय गैरव्यवस्था आणि असंघटित क्षेत्र। या प्रश्नाचे देखील उत्तर आपल्याला कॉमेंटमध्ये करायचं आहे। तर पहा, यातीलच तिसरा जो प्रश्न आहे ते आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता ही काय होते हे आपल्याला इथे पर्यायामध्ये लिहायचं आहे। याच्यासाठी पर्याय आहेत आपल्याला, वाढते, स्थिर राहते, शून्य होते आणि घटते। अशा पद्धतीने आपल्याला पर्याय दिलेले आहेत। बरोबर पर्याय ओळखून तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। तर चला पुढे आपण पाहूयात। कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही टिंबटिंब असते। तर यासाठी आपल्याला इथं पुन्हा एकदा पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक 1 आहे स्थिर असते, ब आहे वाढती, ड आहे बदलती असते आणि घटती असते चौथा ऑप्शन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये भरायचं आहे। प्रत्येकी 1 गुण असणार आहे। तर पुढचा प्रश्न पाहूयात। पुढचा प्रश्न असा आहे मित्रांनो, हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यांत टिंबटिंब असते। यासाठी देखील आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत। अत्यंत प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही आणि प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो। या प्रश्नाचे देखील योग्य उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। चला पुढचा प्रश्न पाहूयात।
प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब आहे आपल्याला विसंगत शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. विसंगत शब्द ओळखायचा आहे. पहा, प्राप्ती संकल्पना, एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, एकूण खर्च आणि सीमांत खर्च यातील विसंगत शब्द ओळखून तुम्हाला पुढे लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे संख्यात्मक पतनियंत्रण साधने कोणते आहेत, त्यातील योग्य विसंगत शब्द ओळखून तुम्हाला बाजूला लिहायचं आहे. त्यातीलच आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. या ठिकाणी आपल्याला एवढे पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय ओळखून तुम्हाला विसंगत शब्द बाजूला लिहायचा आहे. करेत्तर उत्पन्न, त्याच्यामध्ये पर्याय आहेत शुल्क, दंड, संपत्ती कर, अधिकार, अधिभार. यामध्ये बरोबर पर्याय बाजूला लिहायचा आहे. साध्या निर्देशांकाचे प्रकार लिहायचे आहेत. खाली पर्याय दिले आहेत, त्यामध्ये विसंगत शब्द कोणता आहे तो आपल्याला लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 मधला आहे क, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहायचा आहे आपल्याला या ठिकाणी. एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. यासाठी परिभाषित शब्द कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. यासाठी आपल्याला बरोबर पारिभाषिक शब्द बाजूला लिहायचा आहे उत्तरामध्ये. किमतीत बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा कोणता बदल आहे, या ठिकाणी पारिभाषिक शब्द लिहायचा आहे. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार कोणता आहे. स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला. पारिभाषिक शब्द कोणता आहे ते लिहायचं आहे. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी देणार आहे. त्यापूर्वी आपल्याला या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि मित्रांमध्ये शेअर करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 मधला आहे ड, विधाने व तर्क प्रश्न लिहा. एक आहे विधान अ, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. तर्कविधान ब आहे त्यातला, असंख्य ग्राहक आणि विक्रेते असल्याने कोणताही एक व्यक्ती किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. आता याच्यातील पर्याय आपण पाहूयात. अ आहे विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब हे असत्य आहे. ब आहे विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि ड आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तुम्हाला याचे योग्य उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. त्यातीलच ब आहे, ब मधला अ आहे, एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. तर्कविधान ब आहे त्यातीलच, उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. तर मित्रांनो याच्यामधील आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय आहेत अ आहे विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब आहे विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. त्यातीलच क आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. त्यातीलच क आहे. अ उपभोगासाठी उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही. तर्कविधान ब आहे. उपभोगतासाठी उत्पादन विक्रीसाठी बाजारात येत नाही. यासाठी मित्रांनो आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक मधला अ आहे. अ हे सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब आहे विधान अ हे असत्य आहे पण तर्कविधान हे ब सत्य आहे. त्यातीलच क आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि त्यातीलच ड आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. योग्य उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यातीलच चौथा आहे विधान अ आहे व्यापारी बँकांअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते. तर्कविधान ब आहे भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर हा कायम ठेवणे आणि त्याची स्थिती टिकावी लागते. तर पहा मित्रांनो यामधील आपल्याला उत्तर लिहायचं आहे. उत्तरामध्ये काही पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक अ आहे विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब हे असत्य आहे.
ब आहे विधान असत्य आहे पण तर्कविधान ब हे सत्य आहे. दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि ड आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब चे हे अयोग्य स्पष्टीकरण आहे. याचे योग्य उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यातीलच पाचवा अत्यंत महत्त्वाचा व्हेरी IMP प्रश्न आहे. विधान अ आहे पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. त्यातीलच तर्कविधान ब पुरवठा नेहमी किंमत वेळ आणि नगदसंख्या संदर्भात स्पष्ट केला जातो. पर्याय पहा. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. दोन्ही विधाने सत्य असून पण ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. याचे योग्य उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. याची उत्तरं तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही. पहा पुढे. प्रश्न 2 मधला अ आहे पुढील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतीही 3 लिहायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे एका टेबल विक्रेत्याने 2000 रुपये प्रति टेबल प्रमाणे 15 टेबलांची विक्री केली. त्यापासून त्याला 30,000 रुपये मिळाले. याचे उत्तर तुम्हाला स्पष्टीकरण करून लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे इंग्लंडने भारतात कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियात विकले. अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न संपत्ती कर भरला. चौथा आहे राजूचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित सहभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदत निधीच्या बाजारपेठेत गुंतवतात. पाचवा आहे गरीब व्यक्तीला कार हवी आहे. त्यानंतर प्रश्न 2 मधला ब आहे फरक स्पष्ट करा. या ठिकाणी प्रश्न 2 ब मध्ये कोणतेही 3 लिहायचे आहेत आपल्याला. पहिला आहे एकक लवचिक आणि जास्त लवचिकची मागणी स्पष्ट करायची आहे. यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे आपल्याला. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती काय असणार ते लिहायचं आहे. मागणी ठेव आणि मुदत ठेव, साधा निर्देशांक आणि भारवित निर्देशांक आणि साठा आणि पुरवठा हे आपल्याला फरक स्पष्ट करायमध्ये प्रश्न महत्त्वाचे विचारले जातात त्यामुळे कोणतेही 3 लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 मधील आपण पाहूयात. पुढील प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत कोणतेही 3. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत. मागणीची किंमत, लवचिकता, मोजण्याची गुणोत्तरे, शेकडेवारी पद्धत आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे प्रश्न क्रमांक 2 मध्ये. प्रश्न क्रमांक 3 आहे राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतेही 4 या ठिकाणी वैशिष्ट्ये लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे भारतातील नाणे बाजाराच्या कोणत्याही 4 ज्या समस्या असणार आहेत त्या आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. घटना समितांत उपयोगिता सिद्धांतचे कोणतेही 4 अपवाद या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 हा खूप महत्त्वाचा आहे आणि सोपा पण आहे. पुढील विधानांशी आपण सहमत आहात की नाहीत हे आपल्याला सकारानं स्पष्ट करायचं आहे. कोणतेही 3 लिहायचे आहेत. 12 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. प्रश्न क्रमांक 2 आहे व्यापारातील आणि व्यवहारातील या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत का आणि असतील तर का आणि नसतील तर का दोन्ही लिहायचं आहे कारण वगैरे. निर्देशांक आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे का आहे. तुम्ही सहमत असाल तर का आणि असहमत असाल तर का तुम्ही आहात. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारचे तात्विक अडचणी येत नाहीत. त्यानंतर 5वा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापाशी का वेगळे आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पुढील तक्ता आकृती दिलेला आहे. उत्तरा वाचून अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे. पुढील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांचे उत्तर लिहाय. वस्तुचिन्ह एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता आणि प्रश्न काय दिलेले आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. वरील तक्ता पूर्ण करायचा आहे. प्रश्न आहे जेव्हा एकूण उपयोगिता महत्त्व असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब असते. त्यातीलच ब आहे जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते ते तुम्हाला लिहायचं आहे. पुढील आकृतीमधील हा रेषीय मागणी वक्र आहे. आकृती आधारे खालील विधाने सत्य की असत्य तुम्हाला लिहायचे आहेत. या ठिकाणी काही प्रश्न दिले आहेत ते सत्य की असत्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि तर पहा मित्रांनो पुढील उत्तरा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तर लिहायचं आहे. जे काही तुम्हाला वरती तक्ता दिलेला आहेत
त्या तक्त्याची प्रश्न उत्तर लिहायचे आहेत. आता या ठिकाणी प्रश्न नेमके काय सांगितले ते आपण पाहूयात. निर्देशकांचा अर्थ सांगा. निर्देशांकांचा वापर कोणास होतो आणि वरील उत्तराविषयी आपले स्वमत काय आहे ते या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. प्रत्येकी 1-1 मार्क आहे आणि तिसरा जो प्रश्न आहे तो 2 मार्कासाठी आहे. प्रश्न क्रमांक 6 आपण पाहत आहोत. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. कोणतेही 2 लिहायचे आहेत या ठिकाणी. मागणी नियम अपवादासह स्पष्ट करायचा आहे. मक्तेदारी अर्थ सांगून वैशिष्ट्य स्पष्ट करायचं आहे. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत. मित्रांनो, हीच होती आजची महत्त्वाची प्रश्न आणि तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं हवी असतील तर कॉमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण उत्तरे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेची संपूर्ण आपण टाईप करून ठेवलेलं आहे. तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तरे मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहेत. तत्पूर्वी हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा. सर आम्हाला आन्सर पाहिजे, उत्तर पाहिजे, तर नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.